शकता आपण इथे बटाटे घेतलेले आहेत आणि छानपैकी उकडून घेतले आहे, थंड करून घेतलेले आहेत. आता त्याची साल जी आहे ती आपण काढून घेऊया. थंड झाल्यावरती बटाट्याची साल लगेच निघली जाते. आपण कढीपत्ता काढूया. पाहू शकता मस्तपैकी बहरला आहे. कढई छान गरम झाली आहे. यामध्ये आपण तेल टाकूया. आता बटाटे आपण छानपैकी सोलून घेतलेले आहेत, त्याचे काप करून घेऊया. तर कढईमधलं तेल छान गरम झालं आहे. आता यामध्ये आपण मोहरी टाकूया. जिरे, मोहरी आणि जिरे छान तडतडली आहे. यामध्ये आता हिरवी मिरची टाकूया आपण. 3-4 लसणाच्या पाकळ्या देखील टाकलेल्या आहेत. मस्त थंडगार वारा सुटलेला आहे. मिरची छानपैकी तळून घ्यायची आहे. पाहू शकता मिरची छानपैकी तळली गेली आहे. यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकूया. आणि यामध्येच आपण आता कांदा टाकणार आहोत. तर कांदा छान आपण परतून घ्यायचा आहे. कांदा देखील छान परतला आहे, मऊसूत झालेला आहे. आता यामध्ये आपण हळद टाकूया. पुन्हा छान मिक्स करून घेऊया. थोडंसं आपण मीठ टाकणार आहोत आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे. तर मीठ टाकून देखील पुन्हा आपण छानपैकी परतलं आहे. आता यामध्ये हा जो बटाटा आहे आपण फोडी केलेला तो टाकून घेऊया. मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण पुन्हा मीठ टाकूया. आणि छान परतून घेणार आहोत, म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि आपला बटाटा छानपैकी चवीला होईल. एक 2-3 मिनटं आपण असंच परतून घेणार आहोत. तर आपला बटाटा छानपैकी परतला आहे. आता यामध्ये आपण भरपूर सारी कोथिंबीर घालूया. आणि छानपैकी पुन्हा एकदा परतून घेऊया थोडंसं. तर मस्तपैकी आपला खमंग असा हिरव्या मिरचीतला पिवळा बटाटा झालेला आहे. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे बटाटा करून पहा. पाहू शकता मस्त दिसत आहे आणि चवीला देखील भन्नाट झालेला आहे. तर भाजी येथे तयार झालेली आहे.